हाय फ्रेंड्स, आज आपल्याकडे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा पहिल्या शिफ्टचा जो पेपर झाला त्याचे काही प्रश्न आलेले आहेत. तर त्यातील जी केचे प्रश्न आपण अगोदर पाहणार आहोत. तर सध्या महाराष्ट्राचा महाधिवक्ता कोण आहे असा प्रश्न आलेला होता. तर सध्या बिरेंद्र सराफ हे जे आहेत ते महाधिवक्ता आहेत. या संदर्भातील जे कलम आहेत महाधिवक्ता संदर्भातील ते कदाचित पुढच्या शिफ्टला विचारू शकतात. त्यामुळे पुढील शिफ्टला ज्यांचा पेपर आहे त्यांनी नक्कीच महाधिवक्ता हा टॉपिक चांगला करून जा, त्या संदर्भातील कलम प्रश्न चांगले वाचून जा. त्यानंतर सायन्समध्ये धातू आणि अधातू यावरती प्रश्न होते. त्यानंतर पहिला मोगल बादशाह कोण आहे हा सुद्धा प्रश्न विचारलेला होता. तर बाबर हा जो आहे तो पहिला मोगल बादशाह होता. त्यानंतर शेवटचा पेशवा विचारलेला होता. तर शेवटचा पेशवा हा दुसरा बाजीराव हा आहे. त्यानंतर सर्वात जास्त बॉक्साईट उत्पादक राज्य कोणतं आहे हाही प्रश्न होता. तर ओडिसा, आय थिंक ओडिसा हे ॲन्सर आहे या प्रश्नाचं. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले हा प्रश्न विचारलेला होता. तर मराठा हे जे वृत्तपत्र आहे त्याचे लेखन किंवा त्याचं संपादन जे आहे ते लोकमान्य टिळक करत होते आणि केसरी हे जे वृत्तपत्र आहे ते आगरकर जे आहेत ते चालवत होते. त्यानंतर SDG परिषद कोठे पार पडली असा प्रश्न आहे. तर SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटची ही जी परिषद आहे ती आपल्या नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे आपल्या भारतामध्ये. त्यानंतर RBIचा वर्धापन दिन विचारलेला होता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा. तर 1 एप्रिल 1935ला ही बँक स्थापन झालेली आहे. त्यामुळे 1 एप्रिल हा जो आहे तो वर्धापन दिन आहे RBIचा. त्यानंतरचा प्रश्न होता बेकिंग सोडाचा फॉर्म्युला विचारलेला होता. तर NaHCO3 हा आहे बेकिंग सोडाचा फॉर्म्युला. त्यानंतर प्राण्यांच्या वर्गीकरणावरती सुद्धा प्रश्न विचारलेला होता. राज्यपालांसंदर्भात काहीतरी कलम विचारलेलं होतं. आता नक्की कोणतं कलम विचारलेलं होतं हे आपल्याला समजलेलं नाही आहे. त्यानंतर अर्जुन पुरस्कार जो आहे त्यावरती सुद्धा 1-2 प्रश्न विचारलेले होते. त्यामुळे करंटमध्ये तुम्ही अर्जुन पुरस्कार चांगले करून जा. त्यानंतर पद्म पुरस्कार आहेत ते सुद्धा चांगले करून जा. त्यानंतर पहा परिषदा आहेत वेगवेगळ्या त्या कोठे पार पडत आहेत ते सुद्धा विचारलं जातं आहे, ते सुद्धा चांगलं करून जा. त्यानंतरचा प्रश्न होता पहा लोकसभा कोण विसर्जित करते. तर कलम 85 नुसार राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात हा एक प्रश्न विचारलेला होता. आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळावरती सुद्धा एक प्रश्न विचारलेला होता. यामध्ये नक्की काय प्रश्न होता हे समजलेलं नाही आहे, परंतु नितीन गडकरी साहेबांवरती प्रश्न होता. म्हणजेच नक्कीच तो रस्ते वाहतुकीवरील प्रश्न असावा असं माझं मत आहे. तर यानंतर आपण बाकीचे विषय जे आहेत त्यावरती एक नजर टाकूयात की कशा प्रकारचे प्रश्न किंवा कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जात आहेत. तर पाहू शकताय मराठीचे शब्दांच्या जाती म्हणजे नाम सर्वनाम आपलं हे सर्व जे काही आहे क्रियाविशेषण विशेषण त्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर प्रयोगावरती प्रश्न होता, उतार्यावरती 5 प्रश्न होते. चुकीचा शब्द ओळखायचा होता आपल्याला आणि अनुसूया या शब्दाचा अर्थ विचारलेला होता. त्यानंतर इंग्रजीमध्ये पहा इडियम फ्रेजेस व्होकॅब्युलरीमध्ये प्रोवर्ब आणि इडियम फ्रेजेसवरती म्हणजेच वन वर्ड सबस्टिट्यूशन हे सुद्धा छान करून जा, कारण आता प्रोवर्ब्स विचारलेत, इडियम फ्रेजेस विचारलेत, उद्या कदाचित OWS विचारू शकतात. पॅसेजवरती 5 प्रश्न, पॅराजंबलवरती सुद्धा 5 प्रश्न आलेले होते आणि बेसिक ग्रामर म्हणजेच सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जे आहे त्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. अशा पद्धतीने इंग्रजीचं जे पेपर आहे तो इंग्लिशची लेवल इझी असल्याचं समजतं आहे, म्हणजे सोपे प्रश्न इंग्रजीवरती येत आहेत. त्यानंतर पहा गणितामध्ये वयवारी शेकडेवारी नफा तोटा काळकाम वेग गुणोत्तर भागीदार